विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 8 मल्टिपल्स अँड फॅक्टर्स या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 35 आता आपण सोडवणार आहोत. Co-prime numbers. The pairs of numbers which have only one as their common factor are called co-prime numbers. फक्त एक हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात, म्हणजेच को-प्राइम नंबर्स म्हणतात. Determine whether the prime of numbers given below are co-prime numbers or not. खालील जोड्यांमधील संख्या समूळ संख्या आहेत का हे ठरवा. या ठिकाणी फर्स्ट पेयर दिलेले आहे 22 and 24. 22 आणि 24 या नंबरचे आपल्याला फॅक्टर्स शोधायचे आहेत. द फॅक्टर्स ऑफ 22 या संख्येला ज्या ज्या संख्यांनी डिवाइड करता येतं त्या सर्व संख्या 22 च्या फॅक्टर्स आहेत. 11 2 जा 22, 22 1 जा 22. द फॅक्टर्स ऑफ 24 हा नंबर ज्या ज्या संख्यांच्या टेबलमध्ये येतो त्या सर्व संख्या 24 चे फॅक्टर्स असणार आहेत. 1 च्या टेबलमध्ये 24 येतात, 2 च्या टेबलमध्ये 24 येतात, 2 10 जा 20, 20 + 2 22, 22 + 2 24. म्हणजेच 2 ने आपण 24 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येणार आहे. 3 च्या टेबलमध्ये 24 येतात, 3 8 जा 24, 4 6 जा 24, 6 4 जा 24, 8 3 जा 24, 12 2 जा 24, 24 1 जा 24. अशा प्रकारे हे सर्व 24 चे फॅक्टर्स आहेत. 22 आणि 24 या दोन्ही संख्यांचे जर आपण फॅक्टर्स पाहिले तर त्यामध्ये कॉमन फॅक्टर्स आहे 1 आणि 2. 22 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 1 आणि 2 हे फॅक्टर्स आहेत आणि 24 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 1 आणि 2 हे दोन फॅक्टर्स आहेत. म्हणून कॉमन फॅक्टर्स येतात 1 आणि 2. फक्त एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या दोन संख्यांना समूळ संख्या म्हणतात. या ठिकाणी आपण कॉमन फॅक्टर्स जर पाहिले तर त्यामध्ये 1 आणि 2 असे दोन फॅक्टर्स आलेले आहेत. म्हणून 22 आणि 24 या नंबर्सची पेयर को-प्राइम नंबर्सची पेयर नाही, कारण कॉमन फॅक्टर मध्ये 1 व्यतिरिक्त आणखी देखील कॉमन फॅक्टर आलेला आहे. या ठिकाणी फक्त 1 हा एकच कॉमन फॅक्टर असेल तर ही पेयर को-प्राइम नंबरची पेयर असणार आहे. 1 सोडून आणखी जर कॉमन फॅक्टर या ठिकाणी आला तर ती पेयर को-प्राइम नंबरची पेयर नसणार आहे. So 22 and 24 are not co-prime numbers. Second pair 14 and 21. The factors of 14 1 2 7 and 14. या संख्यांच्या टेबलमध्ये 14 हा नंबर येतो. फॅक्टर्स ऑफ 21 1 जा 21, 3 7 जा 21, 7 3 जा 21, 21 1 जा 21. अशा प्रकारे 21 चे फॅक्टर्स आहेत 1 3 7 and 21. 14 च्या फॅक्टर्स मध्ये 1 आणि 7 आहे आणि 21 च्या फॅक्टर मध्ये देखील 1 आणि 7 आहे. त्यामुळे कॉमन फॅक्टर्स येतात 1 and 7. म्हणजेच एक व्यतिरिक्त आणखी या ठिकाणी कॉमन फॅक्टर आलेला आहे. त्यामुळे ही पेयर देखील को-प्राइम नंबर्सची पेयर नाही. So 14 and 21 are not co-prime numbers. Third example 10 and 33. The factors of 10 1 2 5 and 10. 1 10 जा 10, 2 5 जा 10, 5 2 जा 10, 10 1 जा 10. 1 2 5 आणि 10 यांच्या टेबलमध्ये 10 हा नंबर येतो. त्यामुळे 10 चे हे फॅक्टर्स आहेत. The factors of 33 1 3 11 and 33. दोन्ही संख्यांचे जर आपण फॅक्टर्स पाहिले तर त्यामध्ये 1 हा फॅक्टर कॉमन आहे. 10 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 1 हा फॅक्टर आहे. 33 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 1 हा फॅक्टर आहे. इतर कोणताही फॅक्टर असा नाही की तो दोघांमध्येही आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे 1. या ठिकाणी 1 व्यतिरिक्त इतर कोणताही दुसरा कॉमन फॅक्टर नाही.
त्यामुळे ही जी पेयर आहे ही को-प्राईम नंबर्सची पेयर आहे. सो 10 and 33 आर को-प्राईम नंबर्स. एक्झाम्पल नंबर 4, 11 and 30. द फॅक्टर्स ऑफ 11, 1 and 11. 1 आणि 11 या दोन संख्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्यांनी 11 ला भाग जात नाही. द फॅक्टर्स ऑफ 30, 1, 2, 3, 6, 10, 15 and 30. 1 हा फॅक्टर सर्वच संख्यांचा असतो. 1 ने तर सर्व संख्यांनाच भाग जातो. 2 ने 30 ला डिवाइड केलं असता रिमाइंडर 0 येतो. त्यामुळे 2 हा देखील 30 चा डिवायझर आहे. 3 10 जा 30, 5 6 जा 30, 6 5 जा 30, 10 3 जा 30, 15 2 जा 30, 31 जा 30. अशा प्रकारे हे सर्व नंबर 30 चे डिवायझर आहेत, म्हणजेच फॅक्टर्स आहेत. या दोन्ही संख्यांचे फॅक्टर्स आपण जर पाहिले तर त्यामध्ये 1 हा फॅक्टर कॉमन आहे. 1 व्यतिरिक्त इतर कोणताही फॅक्टर या ठिकाणी कॉमन नाही. त्यामुळे 11 आणि 30 या संख्यांची पेयर देखील को-प्राईम नंबरची पेयर आहे. सो 11 and 30 आर को-प्राईम नंबर्स. एक्झाम्पल नंबर 5, 5 and 7. हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत आणि प्राईम नंबरची जर पेयर असेल तर ती को-प्राईम नंबरची पेयर असतेच. परंतु आपण हे उदाहरण देखील सोडवून पाहूया. द फॅक्टर्स ऑफ 5, 1 and 5. दिलेला नंबर जर प्राईम नंबर असेल तर त्याचा 1 आणि तीच संख्या म्हणजे 5 असे दोनच फॅक्टर्स असतात. द फॅक्टर्स ऑफ 7, 7 हा देखील प्राईम नंबर आहे. त्यामुळे 1 आणि 7 हेच त्याचे फॅक्टर्स असणार आहे. दोघांमध्ये कॉमन फॅक्टर्स आहे 1. सो 5 and 7 आर को-प्राईम नंबर्स. एक्झाम्पल नंबर 6, 15 and 16. एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आर को-प्राईम नंबर्स. या ठिकाणी एक प्रॉपर्टी आपण लक्षात ठेवायची आहे. क्रमाने येणाऱ्या जर दोन संख्या असतील तर त्या दोन्ही संख्या समूळ संख्या असतात. 15 आणि 16 या दोन्ही संख्या क्रमाने येणाऱ्या आहेत, म्हणजेच कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत. त्यामुळे या दोन्ही संख्या को-प्राईम नंबर्स असणार आहेत. यांचा कॉमन फॅक्टर 1 असणार आहे. कोणत्याही जर आपण क्रमाने येणाऱ्या संख्या घेतल्या तरी त्या को-प्राईम नंबर्सच असणार आहे. 17 18 को-प्राईम नंबर्स असणार आहे. 21 22 को-प्राईम नंबर्स असणार आहे. अशा प्रकारे क्रमाने येणाऱ्या म्हणजेच कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स जर आपण घेतले तर ते को-प्राईम नंबर्स असणार आहेत. 7, 15 and 52. द फॅक्टर्स ऑफ 50, 1 2 5 10 25 50. 1 हा फॅक्टर सर्वांचाच असतो. 2 ने 50 ला डिवाइड केला असता रिमाइंडर 0 येणार आहे. आपण 2 ची डिव्हायजिबिलिटी टेस्ट देखील पाहिली आहे. युनिट प्लेसला 0 असेल तर 2 ने त्याला डिवाइड करता येतं. 5 10 जा 50, 10 5 जा 50, 25 2 जा 50, 51 जा 50. अशा प्रकारे हे सर्व 50 चे फॅक्टर्स आहेत. द फॅक्टर्स ऑफ 52, 1 2 4 13 26 and 52. 50 आणि 52 या दोन संख्यांचे जर आपण फॅक्टर्स पाहिले तर त्यामध्ये 1 and 2 असे दोन कॉमन फॅक्टर्स आहेत. 1 व्यतिरिक्त आणखी या ठिकाणी एक्स्ट्रा कॉमन फॅक्टर्स आलेला आहे. सो 50 and 52 आर को-प्राईम नंबर्स. एक्झाम्पल नंबर 8, 17 and 18. एक्झाम्पल नंबर 6 मध्येच आपण पाहिलेलं आहे. एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आर को-प्राईम नंबर्स. क्रमाने येणाऱ्या दोन संख्या या समूळ संख्या असतात. 17 and 18 हे कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत, क्रमाने येणारे नंबर्स आहेत. त्यामुळे 17 आणि 18 यांची पेयर को-प्राईम नंबर्सची पेयर असणार आहे. सो 17 and 18 आर को-प्राईम नंबर्स. मुलांनो, या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 35 आपला सोडून कंप्लीट झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉब्लेम सेट 36 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.